रेस्टॉरंटसारखी लसूणी मेथी आपण घरच्या घरी तयार करू शकतो आणि तेही घरी असलेल्या साहित्यामध्ये. चला तर ही मस्त अशी लसूणी मेथी करायला सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनल्स रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. आणि ही जी लसूणी मेथी आहे ना, करायला तर सोपी आहे, पण खायला तर म्हणजे माझ्याकडे शब्द नाही आहे, इतकी छान लागते. तर ही नक्की एकदा करून बघा. चला कृतीला सुरुवात करूया. लसूणी मेथी करण्यासाठी सगळ्यात मेन इन्ग्रेडियंट म्हणजे लसूण आणि मेथी. तर इथे मेथी मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे 2 ते 3 पाण्यानी, आणि ही थोडीशी अशी निथळत ठेवली म्हणजे यातलं सगळं पाणी निघेल. आता ही आपण बारीक चिरून घेऊ. आपली मेथी चिरून झालेली आहे. आता आपल्याला मेथी वेगळी शिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे एका कढईमध्ये 1 चमचा तेल घेतलं. तेल चांगलं गरम झालं की यामध्ये 5 ते 7 लसणाच्या पाकळ्या घालून घेऊ. लसूण मी थोडंसं कट करून घेतलं, उभं चिरून घेतलेलं आहे. त्यानंतर लगेचच यामध्ये 2 मिरच्या आपण बारीक चिरून घातल्या. ते दोन्ही पण 1 मिनिट परतवून झाल्यानंतर यामध्ये आपण मेथी घातलेली आहे आणि ही मेथी आता आपल्याला छान परतवून घ्यायची आहे. तर इथेच आपल्याला मेथी पूर्णपणे शिजवून घ्यायची आहे आणि ही कट केलेली मेथी शिजायला जास्त वेळ लागत नाही. 5 मिनिटात आपली ही मेथी छान शिजते. त्यानंतर ही लवकर शिजावी म्हणून लगेच आपण यामध्ये मीठ पण घालून घेऊ, म्हणजे याला पाणी सुटेल आणि आपली मेथी पटकन शिजेल. हे बघा, 5 मिनिटानंतर इथे आपली ही भाजी छान शिजलेली आहे, पाणी सगळं आटलेलं आहे. आता ही आपली छान शिजलेली भाजी या बोलमध्ये काढून घेऊ आणि याच कढईमध्ये आता आपण 2 चमचे तेल घेऊन घेऊ. 2 ते 3 चमचे तेल घ्यायचं किंवा अर्धी वाटी तेल घ्या, म्हणजे या भाज्यांना जे आपण रेस्टॉरंट स्टाईल भाज्या करतो त्यामध्ये थोडंसं तेल जास्त असतं. हे तेल छान गरम झालं आहे. आता यामध्ये 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या मी अशा बारीक चिरून घातलेल्या आहे. या आपण 1 मिनिट परतू. त्यानंतर यामध्ये आपण 2 सुक्या मिरच्या घालून घेऊ. अर्धा मिनिट थोडंसं परतवून घेतलं. त्यानंतर इथे कांदा घातलेला आहे. तर मी 2 मीडियम साईजचे कांदे असे बारीक चिरून घेतले, ते घालून घेऊ आणि हे छान परतवून घेऊ. तर इथे कांदा छान ट्रान्सलुसंट होतपर्यंत परतवून घेऊ, थोडासा गुलाबी रंगावर. हे बघा किती छान कांदा आपला ट्रान्सलुसंट झाला आहे, सॉफ्ट झालेला आहे. आता यामध्ये टोमॅटो घालून घेऊ. तर मी 1 मोठा टोमॅटो घातलेला आहे. मीडियम असेल तर तुम्ही 2 घाला. आणि असे ते पण बारीक चिरून घेतलेले आहे आणि ते याच्यासोबत आपण 2 ते 3 मिनिटं छान परतवून घेऊ. तर इथे आपल्याला कांदा आणि टोमॅटो छान परतवून घ्यायचा आहे, चांगला सॉफ्ट होतपर्यंत. कांदा टोमॅटो पटकन सॉफ्ट व्हावा म्हणून मी इथे थोडंसं मीठ घालून घेत आहे, म्हणजे पटकन हे कांदा टोमॅटो छान सॉफ्ट होईल, शिजेल लवकर. हा कांदा टोमॅटो शिजतपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊ. या वाटणामुळे या भाजीची टेस्ट अजूनच जास्त वाढते. तर त्यामध्ये आपण शेंगदाणे घालणार आहोत. मी अगदी 1 टेबलस्पून शेंगदाणे घेतले आणि भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे. त्यानंतर 1 टेबलस्पून इथे डाळवं घेतलं, म्हणजे फुटाण्याची डाळ, आणि 1 टेबलस्पूनच मी इथे तीळ घेतलेले आहे, भाजलेले तीळ घेतलेले आहे. तर इथे शेंगदाणे आणि तीळ हे भाजलेले घ्यायचं आहे. याची छान पेस्ट तयार करून घेऊ. तर मी यामध्ये थोडंसं पाणी घालून याची पेस्ट तयार करून घेतली. अगदी बारीक पेस्ट करायची आहे, अजिबात दाणे दिसायला नको. आता इथे तोपर्यंत आपला कांदा टोमॅटो पण छान शिजलेला आहे. आता यामध्ये आपण सगळे मसाले घालून घेऊ. तर चवीपुरतं मीठ घालू. त्यानंतर हळद घातलेली आहे 1/2 चमचा. त्यानंतर 1 चमचा तिखट घालू. आता इथे मी मेथी शिजताना पण मिरच्या वापरलेल्या आहे आणि त्या मिरच्या तिखट होत्या, तर मी 2 ते 3 मिरच्या वापरलेल्या आहे. त्या हिशोबानेच ते तसंच आपल्याला इथे तिखट घालायचं आहे. त्यानंतर इथे धणे जिरे पूड घातलेलं आहे 1 चमचा आणि चवीपुरतं मीठ घातलं. हे छान मिक्स करू. त्यानंतर शेंगदाणा, तीळ आणि डाळव्याचं जे आपण वाटण तयार केलं होतं
ते यामध्ये घालून घेऊ। हे पण आपण 1 ते 2 मिनटं छान परतवून घेऊ। अगदी कमी गॅस ठेवायचा, नाही तर हे खाली लागतं। सोबतच मिक्सरला जेवढं लागलं होतं तर त्यामध्ये थोडं पाणी घालून मी ते पण यामध्ये घालून घेतलेलं आहे। हे बघा, याला तेल सुटायला लागलेलं आहे। आता हे आपण छान तेल सुटेपर्यंत परत परतवून घेऊ। तर याला 3 ते 4 मिनटं कमी गॅसवर परतवून घ्यायचं आहे। शक्य असेल तर झाकून पण घ्यायचं, म्हणजे छान तेल सुटतं आणि खाली बुडाला लागत नाही। आता तुम्ही बघू शकता छान कडेने मस्त तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये आपण शिजवलेली मेथी घालून घेऊ। हे छान मिक्स करून घेऊ। आणि आता ही भाजी जी आहे इथे घट्ट दिसत आहे, त्यामुळे याची कन्सिस्टन्सी आपल्याला एकदम छान अशी थोडीशी फ्लोई ठेवायची असते। तर मी इथे थोडंसं पाणी घालत आहे। तर अर्धी वाटी मी इथे पाणी घातलेलं आहे। या संपूर्ण भाजीला मी 1 वाटी पाणी वापरलेलं आहे। सुरुवातीला थोडं घातलं आणि त्यानंतर आता थोडंसं घातलेलं आहे। तुम्हाला कशी कन्सिस्टन्सी पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही इथे पाणी ॲडजस्ट करू शकता। मला जशी पाहिजे, मला थोडीशी यापेक्षा थोडी ओली पाहिजे, त्यासाठी मी इथे थोडं अजून पाणी घातलं आणि त्यानंतर मीठ थोडं ॲडजस्ट करून घेतलं, कारण पाणी घातल्यानंतर मला थोडं मीठ कमी वाटलं मी टेस्ट करून बघितल्यावर। तर मी परत थोडंसं मीठ घातलं आणि आपली ही भाजी आता तयार आहे। त्याला परत आपण 2 ते 3 मिनटं शिजवून द्यायचं आहे। अशा कन्सिस्टन्सीची भाजी मला पाहिजे आहे आणि इथे मी याला झाकून देते आणि 2 ते 3 मिनटं छान शिजवून घेते। हे बघा, 3-4 मिनटांनी त्याला पाणी पण छान म्हणजे तेल सुटलेलं आहे आणि खाली लागली पण नाही आहे अजिबात। तर आपली ही भाजी मस्त तयार आहे लसुणी मेथीची। आता ही लसुणी मेथीची भाजी खायला तर अप्रतिम लागते। मग ती कशासोबत खाणार? ती तुम्ही राईस सोबत, चपाती सोबत, पराठा, नान कशासोबतही एन्जॉय करू शकता। ही आपली लसुणी मेथी आता आपण सर्व करून घेऊ। दिसतंय ना ही मस्त लसुणी मेथी? रेस्टॉरंट सारखी तर आहे, पण घरच्या साहित्यांमध्ये ही होते। जेव्हा तुमच्याकडे मेथी असेल तर अशी भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, गिव्ह अवेचं पण विसरू नका, कमेंट करा, म्हणजे त्यामधून मी मस्त एक विनर चूज करणार आहे आणि त्याला मिळणार आहे एक मस्त गिफ्ट। चला तर पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।